नमस्कार मित्रांनो, डांगण होला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आदिम स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, यंदा 13, 14, 15 जानेवारीला आपला ह्या डांगण होल्या पुस्तक तिसरा पुस्तक हे प्रकाशित झालंय आणि याच्यामध्ये मित्रांनो आमचे बरेच लेखक, आमचा आदिवासी मित्र, आम्ही सगळ्यांनी मिळून डांगण होल्या हे पुस्तक, हे आमच्या बोलीभाषेतलं पुस्तक आहे मित्रांनो। तर हे आम्ही तिसरं पुस्तक हे आमचं प्रकाशित झालंय। तर मग त्याच्या वय ना मित्रांनो, आमच्या भाषेमध्ये आमचं धडे आहेत लेखक। तर मग आता एक धडा, एक आठवणीला उजाळा म्हणून मित्रांनो हा आपलाच धडे पुस्तकात, साळातलं नको ते उदेक। तर आता हे आहे ना मित्रांनो, हे आहे आमच्या डांगणी भाषेत, मावळी भाषेत। तर मग आता ते मी वाचून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये असं लिहिलंय मी आदमासा 1995 साली राजुरा साळात होतो, तवाची गोटे बरं का। तर पिचड साहेबाचे बंगल्याच्या शेजारीच आमचा शासकीय हॉस्टेल आहे, म्हणजे तवय होता आणि तिथे आम्ही वस्तीला राहायचो त्या हॉस्टेलात। आणि आमची शाळा मात्र सर्व देत भरायची दोस्तांनो। मग तवा मोकार जोडीदार होतं शाळातलं, देशमुखवाडीची पोरात लई अंगराट असत। शनिवारी सकाळी पीटीचा तास झाला का शाळेला सुट्टी राहायची। मग आम्ही समज जोडीदार तवा दूध केंद्राक हिंडायला जायचो। सडकांना हिंडताना कोणाच्या वावरात काय, कोणाच्या वावरात काय, ह्या मात्र आमचा समजा पाठच होईल राहायचा मित्रांनो तवा। आणि मग सवसांची जेवणा करून निघालो का आम्ही जायचो केवणाच्या खांडीक। मग तिडे गेलो का अंधार पडत होतो, सडकच बसून पगार टापा आणायचो। आणि मग रात्री मात्र 8-9चा वखत झाला का मग मात्र दोस्तांना आम्ही एखाद्याच्या वावरात घुसायचो। मग तिडे वावरात गेलो काय सांगत ती गोट, मग पार कोणाचा भुईमुंग गवसो का चवळ्या गवसो का तांबाटा गवसो, मात्र पार बंडीच्या मोठा बांधू आणायचो। ह्या मात्र ना आमचा ठरलेलाच राहायचा बुवा। तर मग पार कोणाचा काही सापडू मात्र ह्या बाकी आम्ही सोडलाच नाही। आणि मग मोर आमचा धावरे ना खाली मात्र परकाल पाकून खाली तिकडं चिताळेड्या तिकडे जायचो आम्ही आयतवारी तर काय फुल दिवस सुटी राहायची। आणि मग त्या आयतवारी बाकी आम्ही वर त्या घाट वस्तीला त्या दरटीवर बसून राहायचो, खाली हेरायचो बाकी कंच्या वावरात कोण आहे, कोण काय करीत आहे। आणि ह्या आमचे ध्यान ठेवून झाला का मग हे तुम्ही 2-4 जण त्या तिकडे जा, हे तुम्ही 1-2 जण त्या वावरात जा, असं मग आम्ही गडी पांगून जायचो। आणि मग तिकडूनही मग आम्ही तांबाटा, ऊस, परत कवटा, भुईमुंग ज्या भेटेल त्या आणायचो
आणि त्या प्रकल्पाच्या तिकडं त्या दर्डीवरच एक एरिकाची झाडक होती बुवा तवा, तिकडे एक मोरी होती. त्या मोरीमध्ये आम्ही त्या घालून ठेवायचो. आणि मग तिडून आम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा मग आम्ही तिथे जाऊन खायचो. असं आम्ही सणवारी तर नाही एवढा, पण दोस्तांनो आयतवार म्हणला का फुल दिवस आमचा त्या धिंगोडच्याच चालायचा बुवा. तर मग असाच आम्ही गडी पके भिडे. मग पांगून पांगून जायचो, मोकार त्या आणायचो खायचो. आणि मग फार तुम्हाला सांगतो तोंडाची आग होऊन जायची त्या ऊस खाऊन खाऊन. पण मग तिकडे काय बोलायचे. आणि मग असाच एकदा मित्रांनो मोर मोर आहे ना, वार्षिक परीक्षा आलती. तर तेव्हा कंच्यानं तरी अशीच आवाय आणली का पिपारकणीच्या साळावर प्रश्नपत्रिका फुटल्या. त्या आईनं म्हणलं अरे मग चला गाडीव ती आई मग आता जायचा कसा. आता आम्ही दोस्तांनो 5-6 जण टोळीच बुवा आमची. पण मग आता जायचा कसा. मग आमच्यातला एक पितार होता, त्या म्हणता अरे राजुरामध्ये महाराष्ट्रावर ना 1 रुपयात असा ना बायसिकल भेटते. अरे म्हणला मग चला. मग आम्ही 6 जणांनी 3 रुपये गोळा केलं. आणि मग त्या 3 रुपयात 3 बायसिकली घेतल्या तवा. मग 1 व 2 असं आम्ही 6 जण पिपारकण्यात गेलो. मग तिकडं त्या पिपारकण्यात गेलो. तिकडं पोरांच्या गाठी घेतल्या अशाच मित्रांच्या. आणि मग त्या मित्रांच्या गाठी घेऊन त्या प्रश्नपत्रिका घेतल्या. म्हणजे मग आम्हाला मोर अभ्यास करायला सोपा जाईल. मग त्या प्रश्नपत्रिका घेतल्या आणि पुन्हा आम्ही त्या बायसिकलीनं बसलो. तेव्हा त्या आताचा जो पूल झालाय ना मित्रांनो, उड्डाण पूल राघोजी भांगरेचे सेतू, तेव्हा त्याने त्या गाठानंच कच्ची सडक होती एरी, खडी फुपाटा असं. मग त्या सडकाला मात्र आम्ही तिकडून वरून येत होतो. त्या बायसिकलीनं बसेल. आणि काय सांगता गडेनो, एक बायसिकलीचा बिरीक तुम्हाला सांगतो चिमट्या सुगुट उपटून आला. आणि जेव्हा सायकल बेफान सुटले ती बायसिकल, त्या पिळाने मोर एक आय 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 जेव्हा त्या गडी एक तर घेतला उडून खाली. पण तो जो मोरला होता तो बाकी असा मोरसांडला त्या पिळणातून खाली पार त्या टणटण्यांमध्ये. तुम्हाला सांगतो बाबो असा धडधडा उडा. आम्ही आता काय म्हणलं हा नाही जगत आम्ही आला पार टणटण्यांमध्ये वर खाडून आणि पार बेसूत होईल गडी तवा आले असं त्याला. मग आम्ही बिगी बिगी मग एक जण तवा पळत खाली नदीवर गेला. कायचा काय आमच्याकडं टोपी भिजून आणली की तिच्या तोंडात पिळली. तवाची गडी कसा तरी खरा झाला. आता आणि त्या बायसिकली जातो तुम्हाला सांगतो ती रिंग अशी अंड्यासारखी चिमटून गेली असं ती आईला. आता ही न्यायची कशी. मोठा पीस पडला बुवा. आता या काय करायचं म्हणलं. आता या 1 रुपयात असं ना आणले हे तर मोठा आता ही भरपाई काय ना करायची. दोस्तांनो तिची बांधली एकीवर आणि एकीवर ते गड्याला बसावला. आणि तिथून त्या नदीपासून त्या लोटीत राजूर आलो. त्याला सरकारी दवाखान्यात नेला. पैसे पण की फुकटमध्ये सरकारी दवाखान्यात नेला. त्या मलम पट्या त्या काय त्या डॉक्टरना गुंडाळला. त्या केला गडी कसा तरी त्या आयटिंग त्या लावून आणि आलो. त्या बायसिकली द्या गेलो. म्हणलं आता काय तो मारटावाला बाकी आता येडच काढणार आहे.
पण आता हे दिल्याशिवाय वोट नाही काढची, नाही तर मग हा उद्या काही म्हणून चोरून नेला काही, मग ते दिया गेलो त्याला. बाकी आम्ही समजा वर सांगितला समजावून का बुवा दादा आमच्याकडून असा असा झालाय, पण मग गड्याला विश्वास नाही. तो म्हणतो चला त्या पोर कुठे मला दाखवा आधी. त्या आईला आता का हा कुठं नव्हतो का काय. आता जर काय ना मास्तराने सांगितलं तर आमचा पुरा तेल पाडेल. पण मग आता काय करावं बुवा, मग आम्ही विचार केला. मग त्या महाराष्ट्रवाल्याला घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो परत. तिथं तो गडी दाखवला. म्हणलं हे असा असा झालाय, खरी गोष्ट बुवा, आम्ही काही लबड बोलत नाही. मग त्याने गाडीचा त्या माफ केला. म्हणून मग जाऊ द्या आता जे झालंय, पण मग ते पोर तर आहे ना बयाद्वार, मग जाऊ द्या. मग दादो त्या भरपाईतून वाचलो. पण मग आता शाळात मास्तर काय करतो आणि काय नाही हा कास लागेल. खायचा जेवण कायचा खावण मोकार राहती. दुसरे दिवशी गडी लंगडत लंगडत गेला बुवा शाळात. तिकडे गेलो तर मास्तर म्हणतो काय रे काय झालंय तू, आपण कायला लंगडतोय असा तसा. तो म्हणतो मी पडलोय. त्या आईला आता पडलाय म्हणजे कुईक पडलाय. म्हणून मी त्या शाळा सुटलो सडकान चालू होतो आणि मागून एक फटफटीवाला जोरात आला. तो मला धडकू नये म्हणून मी खाली उडालो आणि मग लागलाय मी. त्याला ते नाही पटावला गाडीचा कसा तरी बरा झाला. पण मग आता याच्या घरच्याली जर आई बापाली याच्या माहीत झाला तर मग परत आहे मग कोण कोण होतं काय लागेल तर म्हणजे झाला कुठानाच बुवा. आईला त्या महागातच पडली गोड जराशी. पण दोस्तानो फार म्हणजे काय करावं आणि कुईक पळावं अशी गमत झाली बुवा आमची. आणि त्या प्रश्नपत्रिका अशा महागात पडल्या तर फार म्हणजे आमचं असं कवाच हाल झालं नाही अशी बेकारी झाली. आणि मग मोर मग जसा मग मोरच्या वर्गात गेलो थोडा थोडा शिकलो तेव्हा मग त्या आम्हाला ध्यान पटला. च्या आईला म्हणलं हे असा करून काही उपयोग नाही गाडीचा. आम्हाला आईबापाने शाळा शिकाय पाठवलं आहे ना, आम्ही हे असं करतोय ह्या चुकीचे गाडीचा. मग तेव्हा आम्ही कुठंतरी बुवा सुधरत गेलो दोस्तांनो, चेन होत गेलो. आम्हाला थोडा थोडा कळायला लागला. नाही तर तुम्हाला सांगतो वाडवडिलांसारखंच आमचं मोकाम दिवस गेला असतं गाडीचं. आणि आम्ही अडाणीच राहिलो असतो. आणि मग अडाणी राहिलो असतो तर मग दोस्तांनो ह्या शिकलो नसतो, अडाणी राहिलो असतो. मग हे मोबाईल ह्या असा हिडीव ह्या काही काढला नसता. आणि ह्या पुस्तकही दोस्तांनो हे निघाला नसता आमचा डांगण ओल्या असा म्हणजे काढल्या असता कोणतरी. मग मी बुवा तिच्यामध्ये लेखक म्हणून नसतो. आणि मग ह्या डांगण ओल्या पुस्तक नसता तर मी समाजा पोत गेलो नसतो. आणि ह्या पुस्तकानं डांगण ओल्या ह्या यानं जसा मला समाजात कुठंतरी मोर नेला. मग ह्याच नावाना हा यूट्यूब चॅनल काढला म्या. आणि मग त्यालाही परत अजून तुमच्यापर्यंत मला नेला, तुमच्यापर्यंत पोहोचवला. तुमच्या आमच्या गाठीबिटी झाल्या, ओळखी झाल्या. तर असा मित्रांनो हा प्रवास आमचा ह्या डांगण ओल्याचा. तर मग आता ह्या गोठी लय आहेत दोस्तांनो. या जुन्या गोठी म्हणलं का मग लई यात आली का लई असा डोळ भरून येतात. पण मग आता कसा तवा येड्यापणा अज्ञानपणात बालपणात गेला काही गोटी होऊन. तर मग दोस्तांनो आता बोलायसारखा लई. पण मग कसा आपला इडवही मोठा लय होऊ नये
म्हणून मग आपल्या आठवणी थोडक्यात तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर मग चला दोस्तांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी इडच थांबवतोय. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि खरी गोष्ट सांगायची म्हणजे माया याला ना दोस्तांनो, कमेंटचा जो सेक्शन काहीतरी त्या टिपण्या येतात त्या झाल्यात बंद. त्याच्यामुळे तुम्ही जरी टिपण्या करीत असतील तर त्या मित्रांनो मला दिसत नाही, माझ्यापर्यंत पोहोचत नाही. त्या मी पुढं नीट करणारच आहे, ती वाट सुधारवणार आहे. पण याच्यासाठी तुम्ही टिपण्या देणार, माझ्याकडून काहीच उत्तर भेटणार नाही. तर मग तेवढ्या बाबतीत मला सांभाळून घ्या. आणि ह्या व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबवतोय. तर मग पुन्हा एकदा सगळ्या आपल्या प्रेक्षकांनी ह्या डांगण ओल्याकडून पुन्हा आपला एकदा स्वागत.